आज काहीतरी गोड बनवूयात. फ्रूट कस्टर्ड. येस, अप्रतिम होतं हे. चला आता मग रेसिपी बघूयात. हा अर्धा लिटर दूध तापायला ठेवायचं आहे आपण. आता 2 चमचे आपण कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची. त्यात 1 पळी इतकं गरम दूध आपण टाकून व्यवस्थित त्याच्या गुठल्या सोडून घ्यायच्या आहेत. गरम दुधामुळे गुठल्या इझिली सुटल्या जातात. वा, आता आपलं दूध तापलेलं आहे छान. त्यामध्ये आपण हे कस्टर्ड मिल्क आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच त्याला थिकनेस येतो, बघू शकता तुम्ही. अगदी थिक झालेलं आहे दूध आपलं. या प्रोसेसमध्ये गॅस आपण लगेच बंद करायचा आहे. आता अर्धी वाटी साखर घालायची आहे. गॅस बंद केला तरी पण आपली साखर व्यवस्थित वितळल्या जाणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे. छान हलवत राहायचं आहे. काय कलर आलेला आहे, मस्त. टेक्स्चर बघू शकता तुम्ही. अप्रतिम सुवास येतो आहे. वाह. आता आपण काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत, त्याचे बारीक काप करायचे आहेत. काजू, बदाम आणि पिस्ता घेतला आहे मी इथे. 3 चमचे इतके काप झालेले आहेत आपले. ते आपल्या फ्रूट कस्टर्डमध्ये आपण ते टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवायचं आहे हे पण. आता आपण 2 तासासाठी फ्रीजमध्ये गार करायला ठेवूयात ते. 1 सफरचंदाचे बारीक काप आणि डाळिंबाचे दाणे सोलून घेतले. 2 तासांनी आपण बघतोय आपलं कस्टर्ड व्यवस्थित गार झालेलं आहे, मस्त थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक कापलेले सफरचंदाचे जे काप आहेत ते आपण टाकून घेऊयात आणि रसरशीत असे लाल भडक डाळिंबाचे दाणे ते पण छान टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एकदम हेल्दी आहे हे आणि खूपच सुंदर. आता आपण एका ग्लासमध्ये मस्तपणे टाकून घेऊयात. काय कलर आलेला आहे, काय टेक्स्चर, मस्त. थिकनेस बघू शकता तुम्ही, सुंदर दिसतंय. आता आपण जे काप केले आहेत सुकामेवाचे ते छान टाकून घेऊयात, सजवूयात त्याला. तयार आहे आपलं फ्रूट कस्टर्ड. मस्त.